इंद्राणी तुझी आत्या माझ्या. काय काय हा विचित्र योग आहे. काय म्हणायचं काय आलं? योगायोग, नियती, चमत्कार सगळंच अवघड आहे. काय घडलं असेल तुझ्या त्या मनोरमा आजींच्या आयुष्यात? साहेब, मनोरमा आजी गाव सोडून गेल्यानंतर काय झालं, ती कुठे गेली कोणालाच माहित नाही आहे. त्यामुळे त्यानंतर आजीला किंवा इंद्राणी आत्यांना काय काय भोगावं लागलं, काय सोसावं लागलं आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. नाहीतर कोण असं आईबद्दल लपवून ठेवतं? काहीतरी घडलं असणार, काहीतरी कारण असणार या सगळ्यामागे. त्यामुळे ना आपण जरा हा विषय आता जपून हाताळूया. त्यांच्यासाठी खूप हळवा असणार आहे हा विषय. नाही, बरोबर आहे. पण मग ती इंद्राणी तुझ्याविषयी आईच्या मनात असं का भरवते? रुपालीबाई साहेबांच्या सांगण्यावरून. त्या त्यांच्यासाठीच काम करतात ना. त्या दोघी एकमेकींना व्यवस्थित सांभाळून घेतात. त्या दोघींची जोडी अशी घट्ट जमली आहे ना, ते एकमेकांसाठी उभ्या राहतात. मला खात्री आहे रुपालीसाठी ही पैशांची अरेंजमेंट सुद्धा इंद्राणीनेच केली असणार. मला सांग, इंद्राणी रुपालीला का मदत करते? फक्त पैशासाठी? असो, जे काही सत्य असेल ते लवकर बाहेर येईलच. पण सगळ्यात महत्वाचं, आईच्या मनात तुझ्याविषयी असलेला गैरसमज दूर करायला हवा. अगं, नाही तर परिस्थिती अवघड होऊन बसेल. नाही साहेब, आपण या उलट करायला हवं. म्हणजे मला असा संशय आहे, मी याविषयी तुम्हाला काही म्हणाले सुद्धा नाही याबद्दल. मला असं वाटतंय आजोबांची अशी अचानक तब्येत बिघडण्यामागे रुपालीबाई साहेबांनीच काहीतरी. या आधी रुपालीने बाबांना चुकीची औषधं देऊन त्यांची अशी अवस्था केली आणि ती अजूनही तेच करते. हो, आणि म्हणूनच आपण आजीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही भीती आहे ना, ती तशीच राहू देऊया. अशाने आजी सतत आजोबांबरोबर राहतील, त्यांना कधीच एकटं नाही सोडणार आणि आजोबा सुरक्षित राहतील. हा, हे घ्या. बाकी सगळं घेतलं तुम्ही? रुमाल वगैरे? असं का बघताय? इतर घरात एवढं टेन्शन आहे, पण सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं तुझं. बरं, त्या इंद्राणीचं काय? ती काही त्रास देत नाहीये ना तुला? नाहीतर तसं काही असेल तर सांग, मी हे सगळं नाही चालवून घेणार आहे. तिने आजीला तुझ्याबद्दल जे काही सांगितलं त्याबद्दल मी बोलणारच आहे, पण प्लीज थोडा वेळ जाऊ देत. आजीला एकतर शांत होत. साहेब, काल नंतर इंद्राणी आत्या माझ्याशी फार काही बोलल्याच नाही आहेत आणि आता मीच त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे साहेब, एखादं लहान मूल आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची माणसं बघत मोठं होत असतं. ते मूल कोणत्या परिस्थितीत मोठं झालंय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्याला मनोरमा आजीची गोष्ट माहिती आहे साहेब, पण ती फक्त मनोरमा आजीची गोष्ट नाही आहे, ती इंद्राणी आत्यांची सुद्धा गोष्ट आहे. असं म्हणतात ना की गरोदरबाई समोर असं करू नये, तसं करू नये, हे बोलू नये, कारण बाळ पोटात असताना सुद्धा सगळं ऐकू शकतं. आईच्या भावना, आईचं मन सगळं बाळाला कळत असतं. करेक्ट आहे. साहेब, तर तुम्हीच विचार करा, पोटात असताना सुद्धा आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा इंद्राणी आत्यांनी काय काय भोगलं असेल. करेक्ट आहे तुझं नेत्र, पण तू सांभाळून राहा. काही वाटलं तरी लगेच फोन करशील मला. येऊ मी? बाय. आजोबा,
तुम्ही आत्ताच आजारपणातून उठलात. मला तुम्हाला अजिबात टेन्शन द्यायचं नाही आहे, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. मला तुमच्याजवळ यायची परवानगी नाही आहे. आजींनी मला खोलीत यायचं नाही असं सांगितलंय. रुपाली बाईसाहेब आणि इंद्राणी ताई त्यांनी काहीतरी सांगितलं त्यांना, म्हणून ते असं करतायत. आजोबा, मी तुम्हाला आता हे सांगायला आले की तुम्ही सावध राहा. आजोबा, तुम्ही असहाय्य नाही आहात, हतबल नाही आहात. तुम्ही हिमतीने सगळ्याचा सामना करू शकता. जर रुपाली बाईसाहेब इथे आल्या आणि जर का तुम्हाला असं वाटलं की रुपाली बाईसाहेबांपासून तुमच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आजोबा. तुम्ही विरोध करायचा, शक्य तेवढा विरोध करायचा. अजिबात घाबरायचं नाही. त्रिनयना देवी आहे आपल्या पाठीशी. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. तुम्हाला काही सांगायचंय मला? नेत्रा, मला मनोरमाबद्दल तुला सांगायचं, पण कसं सांगू? नेत्रा, तू इथे काय करतेस? आजी, तुम्हालाच बघायला आले होते. विचारायचं होतं तुम्हाला चहा वगैरे काही हवा आहे का? मला काही हवं असेल ना तर माझं मी घेईन, पण तू इथे काहीही विचारायला पुन्हा यायचं नाहीस, कळलंय? जात. ती अशी एकटी कुठे गेली असेल? तिला काय काय सहन करावं लागलं असेल, काय काय भोगावं लागलं असेल. मला जेव्हा मनोरमा आजी दिसली होती ना, मला या सगळ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आणि त्याच वेदना मला इंद्राणीताईंच्या डोळ्यात सुद्धा दिसतात. मला आपण नंतर बोलूया. देवी आई, तुझ्या मनात आहे तरी काय? हे कुठलं चक्रव्यूह रचलायस तू? आणि यात कोण अडकणार आहे? इंद्राणी कुठे? मला कसं माहित असणार? तुम्हालाच माहित असेल ना त्या कुठे आहेत ते. दुधकुळी समजतेस का ग मला? तुला काय वाटलं तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही? रुपाली म्हात्रे आहे मी. ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडत नाहीत त्या सुद्धा कळतात मला. काय घडलंय मला काहीच कळत नाही. तुम्ही काय बोलताय ते. नाटकं करू नकोस तू. मला खरंच कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय ते. मला चांगलं कळतंय सगळं. जेव्हा मला हे कळेल ना की तू आणि इंद्राणी माझ्या विरुद्ध काहीतरी खेळ रचताय, तेव्हा बघेन तुम्हाला. मूर्ख समजता मला. हा नेत्रा, रागावलीस?
राग आला राग गेला खेळ आहे का? तू जिंकलीस मी हरले म्हणून मला राग येईल आणि तू लगेच जाईल सुद्धा. मला वाटलं रागावलीस तू. आणि तसं असलं ना तरी सुद्धा स्वतःचा राग स्वतःकडे ठेवायचा. तुला कळते का तुझं वागणं बदललंय? मी 100 वेळा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, नीट वागत जा माझ्या बरोबर. मग माझं कामही नीट करत जा. हे बघ इंद्राणी, एकतर तू आणि नेत्रा पद्माकर राज्याध्यक्ष मेला ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मला तुझ्या तोंडून ऐकायचं नाही. बाकी सगळं विसर आणि त्याला मारून टाक. आज मरेल ना तो. एकतर तू त्या म्हातारीच्या मनात नेत्राबद्दल काही वेळ भरवलेस. म्हातारी सोडतच नाहीये म्हाताऱ्याला, त्याच्या इथेच बसून राहते. कसं काय करणार आहे मी? आजी तुला रूम मध्ये नको येत ना, ती जबाबदारी माझी. तू त्याला मार. बरं मला सांग, तुझ्याकडे नेत्राच्या आजोबांचा भालवांचा नंबर आहे का? नंबर आहे का? काम काय? पद्माकर राज्याध्यक्ष तिरडीवर गेला ना की सांगेन सगळं. पाठवते. निघ. लगेच पाठव. हॅलो, नेत्राचे आजोबा बोलतोय. आपण? इंद्राणी. जेन खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. हॅलो हॅलो, मला भेटायचंय तुम्हाला. मला नेत्राविषयी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. उद्या भेटाल का मला प्लीज? नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. मी येते तुमच्या गावाजवळ. 10 मिनिटं भेटा प्लीज. नातीच्या भल्यासाठी 10 मिनिटं सुद्धा नाही आहेत का तुमच्याकडे? उद्या सकाळी मी येते. यातलं नेत्राला काहीही कळता कामा नये. तिला जर कळलं ना तर खूप मोठा अनर्थ होईल. उद्या मी गावाजवळ आले की फोन करते. उद्या भेटूया. साई, तू मला सोडून गाव सोडून गेलीस, मला कळलं पण नाही ग. एका शब्दांनी बोलायचं तरी होतंस माझ्याशी. मी गुन्हेगार आहे का तुझा ताई? माफ कर मला ताई, माफ कर. ताई, हे लोणचं घ्या. नकोय मला. चांगलं लागलं असतं म्हणून म्हटलं. हो पण नकोय. बरं, मी इथेच ठेवते. तुम्हाला वाटलं तर घ्या. भाजी कशी झाली? माझ्या आईने शिकवली आहे मला. मी तशीच बनवते. हा, म्हणजे आईच्या हातची सर नाही आहे माझ्या हाताला, पण तरी मी प्रयत्न. ताई ताई ताई, तुम्ही उठू नका. सॉरी, मी नाही बोलत. तुम्ही जेवणावरून नका उठू.
तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आवडतात ना ते तुम्ही मलाच सांगा. म्हणजे तुमच्या आवडीने सुद्धा भाज्या बनतील, नाहीतर आम्हाला कळणार. आपण नंतर बोलू. आलेच. इंद्राणी, मला भेटायचंय तुम्हाला. मला नेत्राविषयी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मी येते तुमच्या गावाजवळ. 10 मिनिटं भेटा प्लीज. नातीच्या भाल्यासाठी 10 मिनिटं सुद्धा नाही आहेत का तुमच्याकडे? यातलं नेत्राला काहीही कळतं का? तिला जर कळलं ना तर खूप मोठा अनर्थ होईल. हॅलो. नेत्रा, तू ठीक आहेस ना? हो आबा. तिकडे राजाध्यक्षांच्या घरी सगळे ठीक आहेत? हो आबा. काय झालंय? काही नाही, सहजच तुझी आठवण आली म्हणून फोन केला. बाळा, तिकडे तुला कोणापासून काही त्रास नाहीये ना? आबा, इथे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही मला एवढं अस्वस्थ का वाटताय? अगं नाही, तसं काही नाहीये. सहजच फोन केला होता मी तुला. नक्की? हो 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 हो. अगं दुपारीच तुला फोन करणार होतो, पण ते कामाच्या ह्याच्यात राहून गेलं म्हणून मग आता फोन केला. बरं. तुम्ही आणि आई ठीक आहात ना? हो बाळा. बरं, मी नंतर फोन करतो तुला. हो आबा. नेत्रा, तू बरोबर आणि बरंच बोललीस. प्लीज तू आता गिल्ट घेऊ नको. तसं नाही साहेब, पण हे असं खोटं वागणं मला खूप चुकीचं वाटतंय. मान्य आहे, पण आपल्याला जे साध्य करायचं आहे ना त्याकरता काहीही करावं लागलं तरी आपण करूया. साहेब, मला असं वाटतं की असं काहीतरी करावं लागेल आपल्याला ज्याने त्या दोघींमध्ये काहीतरी मोठं भांडण होईल. काय तुझ्या डोक्यात? मला काहीच सुचत नाहीये. मी विचार करतो ते जर या सगळ्यामध्ये आपण केतकी आणि फाल्गुनीची मदत घेतली तर? नाही म्हणजे त्यांना थोडीशी कल्पना आहेच ना. चालेल, आपण विचार करूया काहीतरी. पण रुपालीबाई साहेब, नाही, मी जे विचारलंय ना त्या प्रश्नाचं उत्तर दे इंद्राणी. मला सत्य काय आहे ते कळायला हवं मला. आणि जोपर्यंत सत्य कळत नाही ना तोपर्यंत माझ्याकडूनही कसली अपेक्षा करू नकोस तू. काहीही झालं तरी पद्माकर राज्याध्यक्ष मरायलाच हवा. हे संपवशील ना त्याला? संपवशील ना? ब्लॅकमेल करत नाहीये मी तुला, किंवा धमकीही देत नाही. रिक्वेस्ट करते तुला, एवढं काम करशील ना माझं? प्लीज मदत कर मला. तुला त्या बदल्यात काय हवंय? माझं पुण्यात एक फ्लॅट आहे. तुला किती पैसे हवेत ते सांग, मी सगळं देते तुला. पण पद्माकर राज्याध्यक्षाला मार. खूप खूप वाट पाहिली मी. आता आणखी नाही थांबू शकत. संपवशील ना त्याला? मी पाया पडते तुझं. म्हातारी त्या घरात नसतील ह्याचं प्लॅनिंग केलंय मी. तासभर असेल तुझ्याकडे, त्या वेळात काम करशील ना? रुपाली, प्लीज एवढं करशील ना?
आज मरेल ना पद्माकर राजाध्यक्ष. काहीही झालं, पद्माकर राजाध्यक्ष मरायलाच हवा. इंद्राणीताई बाहेर गेल्या. आजी फाल्गुनीताईंना घेऊन देवळात चालल्या. केतकी काकू सोडून घरात कोणीच नाहीये. म्हणजे रुपाली बाईसाहेब. चौकश. रुपाली, मी सांगितलेलं लक्षात आहे ना सगळं? आई नका काळजी करू, मी आहे. यांच्यापासून अजिबात हलायचं नाही. हो. डोळ्यात तेल घालून काळजी घे त्यांची. सूप पण तूच दे त्यांना. तूच बनव आणि तूच दे. नाही म्हणजे मला दुसऱ्याच्या हातून कोणी काहीही द्यायचं नाहीये त्यांना. मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय? आजकाल ना कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही. बर, मी निघते. सावकाश जा, सावकाश या, मी आहे. त्याच्या खुनाचं खापर हिच्यावर फोडायचंय म्हणून थांबू दिलं हिला इथे. नाहीतर कधीच म्हातारीसारखं हाकलून दिलं असतं बाहेर आणि या म्हाताऱ्याला शांतपणे संपवलं असतं.
झोपलेत ना बाबा? किती आरडाओरडा तुमचा आणि काय हे सगळं? जा सूप कर परत. अगं औषध द्यायचे त्यांची ना. जा हे घे आणि तूच पाज नंतर त्यांना सूप. मी आले माझ्या बीपीच्या गोळ्या घेऊन. नेत्रा, काय झालंय? हे सगळं काय आहे? मला वाटलं राहू दे असू दे. तू आधी शांत हो. बघ काही नाही झालंय बाबांना. शांत झोपलेत ते. इंद्राणी तर माझ्या मनोरमा ताईची मुलगी आहे, माझी भाची. तिला का भेटायचं असेल मला? तिला माझ्याबद्दल कसं कळलं? नेत्रा तर म्हणत होती की ती रुपाली बाईसाहेबांसाठी काम करते. मग तिचा उद्देश काय असेल मला भेटायचा? आजोबा, आजोबा, आजोबा काय होतंय? काय काय होतंय तुम्हाला? काय झालं? काय होतंय? काही त्रास होतोय का तुम्हाला? काय झालं? काय झालं? काय झालं? मला वाटलं रुपाली आली म्हणून मी पुन्हा श्वास बंद केला. मला वाचव मित्र. त्या रुपालीने मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी आधीच अंग सोडून दिल्याने तिला वाटलं माझा जीव गेलाय आणि ती थांबली. मला वाचव. ती माझा जीव घेईल. रुपाली बाईसाहेबांनी काही केलंय का? डोळ्यांनी सांगा, त्यांनी काही केलंय का? त्यांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला? आजोबा, रुपाली बाईसाहेबांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. आता मी आहे ना तुमच्यासमोर, आणि मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. तुम्ही असहाय्य नाही आहात. विरोध करायचा. काय तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? काय कोणाबद्दल सांगायचंय? रुपाली बाईसाहेबांबद्दल?
नाही मग माझ्याबद्दल काही सांगायचं नाही? मग कोणाबद्दल? नेत्रा, मला मनोरमाबद्दल सांगायचंय तुला, पण कसं सांगू? आजोबा तू एवढी शांतता, कोणी दिसत का नाहीये? काय झालंय? रुपालीने पण फोन उचलला नाही. पद्माकर मेला असेल. आत्ता कोणी दिसत नाहीये म्हणजे कदाचित त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. झालं तुमच्या मनासारखं? काय झालंय? कोणावर एवढा चिडलात आणि कशासाठी? तू कशाला आलीस पण इथे? मला न विचारता पुन्हा इथे यायचं नाही हं? मग मला न विचारता माझ्या आबांना कसं काय भेटलात? काय झालं? आता का पाठ फिरवताय? सांगा ना मला, माझ्या आबांना का भेटलात? इंद्राणी, यापुढे माझ्या आबांना कोणत्याही प्रकारे त्रास झालेला मला चालणार नाही. तुम्हाला जे काही विचारायचं ते मला विचारा. तुम्हाला जे काही सत्य जाणून घ्यायचंय ना ते माझ्याकडून जाणून घ्या. मी सांगेन तुम्हाला, सगळं सांगेन. तुम्ही विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण त्याआधी तुम्ही माझ्यासमोर मोकळं होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर माझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं असेल तर आधी तुमचं सत्य मला सांगा. सांगा ना मला. तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा, का लपवताय तुम्ही माझ्यापासून? नका काळजी करू, मी आहे आजोबांबरोबर. आजोबांना काही नाही होणार. ऐत्री नैना देवीची कृपा आहे त्यांच्यावर. एवढं सगळं करून म्हातारा वाचलाच कसा? कसं वाचू शकतो? नेत्रा म्हणाली देवीची कृपा आहे. म्हणजे का म्हणाली असेल असं? का म्हणाली असेल की खरंच त्रिनयना देवीने वाचवलं असेल म्हाताऱ्याला? नाही, पण
पण म्हाताऱ्याचा आणि त्या त्रिनयना देवीचा काय संबंध आहे? पुन्हा एकदा प्रयत्न करू का? मी पुन्हा प्रयत्न केला तर मरेल म्हातारा? कसं मारायचं या म्हाताऱ्याला? कसं मारायचं? नाही नाही, मेलाच पाहिजे. म्हातारा मेलाच पाहिजे, नाहीतर इंद्राणी डोक्यावर बसेल माझ्या. पण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा हा म्हातारा का मरत नाहीये? का मरत नाहीये? नाही कळतच नाहीये काही. तू मूर्खच आहेस. बघ शेखर, माझ्यावर नाही चिडायचं. योग्य वेळ आली ना तुला अद्दल कडवेन मी. रुपाली, सगळ्याचा बदला घेतला जाणार. अद्वैत साहेब, अगं रुपाली, आराम कर जा. बाबांची काळजी घ्यायला नर्सेस आहे. तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. करेक्ट. आई, तू स्वतःची काळजी घे. आणि बाबा, मला ही आयडिया आवडली. काही दिवस राहू देत नर्सनं. तसंही आईची आणि आजीची खूप धावपळ व्हायची. आलीच. आपण कितीही केलं तरी आईला आजोबांचं टेन्शन असणारच आहे बाबा.